कर्जदार व जामीनदारांच्या प्रश्नासाठी न्याय मिळावा यासाठी आमरण उपोषण. लोणंद येथील अजित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी समोर निलेश नेवसे यांनी पावसात सुद्धा 20 जुलैपासून यासाठी उपोषण सुरू केले आहे. संस्थेने त्यांचे बँक खाते होल्ड करण्यामागील कायदेशीर आदेश व कारणे लेखी स्वरूपात द्यावी. मूळ कर्जदाराविरुद्ध नियमानुसार आवश्यक कार्यवाही तातडीने करून संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करून नेवसे यांना आर्थिक व मानसिक त्रासाची दखल घेऊन त्यांना उपोषणापासून परावर्त करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे खंडाळा तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बबलू इनामदार यांनी केली आहे. विशाल क्रांती वृत्तसेवा लोणंद. आता तुमच्या या उपोषण स्थळाला फलटण खंडाळा तालुक्यातील कार्यकर्ते, महिला, पुरुष आदी कुठून लोक आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. मी खंडाळा तालुका उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचा खंडाळा तालुका उपाध्यक्ष आलोय त्यांना पाठिंबा द्यायला. ह्या कापशीच्या महिला असतील, परत डिबवी, परत फलटण, सुरवडी, साखरवाडी अशा भरपूर ठिकाणी येतात. कारण माझ्यासारखे अनेक असंख्य म्हणजे माणसं आहेत की त्यांना ह्या बँकेनं फसवलं आहे. नेवसे, राहणार लोणंद, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. अजित मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह पतसंस्थेच्या विरोधात उपोषणासाठी काल 11 वाजल्यापासून बसलेलो आहे. मी जामीनदार, कर्जदाराला सहकर्जदार म्हणून जामीनदार असून माझे बँक अकाउंट होल्ड करण्यात आले आहे. मला कोणतीही नोटीस, बँक अकाउंट होल्ड करण्याआधी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही, पूर्वसूचना देण्यात आली नाही की तुमचे बँक अकाउंट होल्ड करणार आहे की काही. अचानकपणे माझे बँक अकाउंट होल्ड केल्यामुळे आर्थिक बाजू माझी पूर्णपणे ढासळली. तुम्ही जामीनदार कुणाला झाला होता, त्यांनी किती कर्ज काढलं होतं आणि तुम्हाला होल्ड खातं करण्याचा अधिकार त्यांना नाही. साधारण 2000 कर्जदार रेश्मा बानुशेख 2018-19 साली त्यांनी कर्ज काढलं होतं. त्यांना मी सहकर्जदार जामीनदार म्हणून होतो. तर त्यांचे 40,000 रुपये त्यांनी एजंटांचा जे बचत गटाचं कर्ज होतं, जेव्हा एजंट त्यांच्याकडं कर्ज वसुलीसाठी यायचा, अजित सोनवणे त्यांच्याकडे ते कर्ज भरायचे, पण त्यांना एजंटने त्यांना कोणतीही पावती दिली नाही का काही दिलं नाही कर्ज वसुलीच्या टायमिंगला. त्याच्यानंतर बँकेने आत्ता एक 4-5 वर्षानंतर कारवाई केली. 4-5 वर्ष बँकेने कोणतीही कारवाई केली नाही किंवा मी जामीनदार आहे म्हणून मला कोणतंही नोटीस पाठवलं नाही की तुमचं बँक अकाउंट होल्ड करणार आहे की काही करणार आहे. अचानकपणे त्यांनी आता एक 5-6 वर्षानंतर कारवाई करायला चालू केली.